Good morning students, welcome all in Saraswati Academy Pathri. I am Sandeep Tengse. Today we are going to start a very important point from linear equation in two variable, that is Cramer's method. How to solve linear equation in two variable with the help of Cramer's method. Let us see. For that we have taken example 4m minus 2n is equal to minus 4 and 4m plus 3n is equal to 16. हे दोन इक्वेशन आपण घेतलेले आहेत. सगळ्यात पहिले आपल्याला त्याला कंपेअर करायचं आहे. कंपेअर गिवन इक्वेशन विथ ax plus by is equal to c. Then we get value of a1, b1, c1, a2, b2, c2. a1 is equal to 4, b1 is equal to minus 2 and c1 is equal to minus 4. a2 is equal to 4, b2 3 and c2 is equal to 16. व्हॅल्यू घेता असताना या ठिकाणी मायनस हे साईन व्यवस्थित घ्यायचे. बरेच जण विद्यार्थी b1 बरोबर 2 घेतात. उत्तर चुकतं बाळांनो, काळजी घ्या. याला आपण समजा 1 2 3 कॉलम घेतले तर dx आणि dy व्हॅल्यू शोधणं फार त्या ठिकाणी सोपं जातं. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, इन हाऊ कॅन वी रिमेंबर द फॉर्म्युला ऑफ dx अँड dy. तर डीचा 1 2 असं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला dx काढायचा असेल तर 3 2 असं लक्षात ठेवायचं. 1 2 आणि 3 2 या पद्धतीनं. आणि जर तुम्हाला 1 3 या पद्धतीनं dy जर काढायचा असेल. ओके, सो लेट्स फाइंड dm. या ठिकाणी m घ्यावं लागेल आपल्याला. सो dm पहिल्यांदा आपण ची व्हॅल्यू काढू शकतो. डी ची व्हॅल्यू काढायची असेल तर a1 a2 आणि b1 b2 या पद्धतीने घ्यायचं आहे. व्हॅल्यू आहेत 4 4 मायनस 2 आणि 3. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 4 × 3 मायनस 4 × मायनस 2. 4 3 जा 12 मायनस 4 2 जा मायनस 8. मायनस मायनस या ठिकाणी प्लस होईल. आन्सर येतं बाळांनो 20. ओके, मायनस मायनस प्लस. निगेटिव्हची थोडी काळजी घ्या. आता आपल्याला dm काढायचं आहे. एक्सच्या ऐवजी इथं m असल्यामुळं आपण m घेतो आहे. तर dm कसं या ठिकाणी 3 2 म्हणजे c1 c2 आणि b1 b2. म्हणजे b1 b2 सेमच राहील, फक्त a1 a2 जागा काय येईल c1 c2. मायनस 4 16 आणि मायनस 2 3. निगेटिव्ह नंबर असल्याच्या नंतर प्लीज टेक अ ब्रॅकेट. मायनस 2 × 3 16 × मायनस 2. मायनस 4 × 3 मायनस 12 मायनस 16 2 जा मायनस 32. सो मायनस 12 प्लस 32. सो आन्सर विल बी हिअर ऑल्सो 20. 32 मायनस 12 या ठिकाणी काय येईल 20 येईल. ओके, नाऊ dnला काय सांगितलं तुम्हाला 1 3 म्हणजेच काय a1 a2 c1 c2. 4 4 minus 4 16. Now do cross multiplication. 4 × 16 minus 4 × minus 4. 64 minus 16. 64 plus 16. The answer will be 80. However, we find dm and dn. Now we can find the value by Cramer's rule. So Cramer's रूलच्या मदतीने आता आपण m आणि n ची व्हॅल्यू शोधू शकतो. सो m साठी dm/d आणि n साठी dn/d. सो dm ची व्हॅल्यू आहे 20 आणि d ची व्हॅल्यू आहे 20. सो आन्सर विल बी 1. dn ची व्हॅल्यू आहे 80 आणि d ची व्हॅल्यू आहे 20.
सो आन्सर विल बी 1. तर अशा पद्धतीनं m इज इक्वल टू 1 and n इज इक्वल टू 4. दिस इज द सोल्युशन. ओके. तर तुम्हाला क्रॅमर्स रूल सोडवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, dx आणि dy. आता इथे x जागेवर m n a b काही पण येऊ शकतं. याचे जे फॉर्म्युले आहेत a1 a2 b1 b2 म्हणजे या ठिकाणी 1 2, त्याच्यानंतर 3 2 म्हणजे c1 c2 त्याच्यानंतर b1 b2 आणि नंतर a1 a2 म्हणजे 1 आणि 3 a1 a2 c1 c2 हे 3 लक्षात ठेवायचे. आणि त्याच्यानंतर x ची व्हॅल्यू काढायची असेल तर dx/d आणि y ची व्हॅल्यू काढायची असेल तर dy/dv. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. तुम्हाला क्रॅमर्स रूलचा कुठलाही प्रॉब्लेम त्या ठिकाणी इझिली सोडवता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निगेटिव्ह नंबर आल्याच्या नंतर थोडीशी काळजी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे. ओके. आणि व्यवस्थित सोडायचं. परीक्षेमध्ये 3 मार्काला हा प्रश्न परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता असते. आणि आत्ताच्याही बोर्डच्या 2025च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर मला वाटतं आहे की तुम्हाला ही मेथड या ठिकाणी नक्कीच समजलेली असेल. काही अडचण असतील त्याच्यामध्ये तर मला नक्की कमेंट करा. आणि मॅथमॅटिक्सचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्स ऑल ऑफ यू.